यानंतर दिवसभरातील टॉप 50 घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। माढ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय। 15 वर्षांपूर्वी बडा नेता माढामधून निवडणूक लढायला आला होता। त्याने मावळत्या सूर्याला साक्षीदार घेत दुष्काळावर मात करण्याची शपथ घेतली, पण त्याने पाणी आणलं का असं विचारत मोदींनी आता त्या नेत्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे। त्या नेत्यानं कृषी मंत्री असताना ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष दिलं नाही, अशी टीका मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता केली आहे। माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटलांचं नाव न घेता इशारा दिलाय। रणजित सिंह निंबाळकरांविरोधात उभे राहिलेल्यांचा इतिहास बघा असं म्हणत या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार ही लोकशाही आहे, माढ्यात ठोकशाही चालू देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिलाय। तर पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे मुलांसाठी एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली आहे। भाजपला गुन्हेगारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे असा आरोप वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी केलाय। भाजपचे माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी एका गुन्ह्यात फरार असलेल्या काँग्रेस नेत्याला पाठिंब्यासाठी भेट दिली, त्यावरून बारसकरांनी टीका केली। मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोदींनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, लोकांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र मी मोदींना भटकती आत्मा कुणाला म्हणाले याबाबत विचारणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मोदींनी केलेल्या भटकती आत्मा विधानावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। इतकंच नाही तर शरद पवारांवर मोदी फडणवीस जी टीका करतायत त्याचाही रोहित पवारांनी समाचार घेतला। 4 जून देशातील राजकारणात शरद पवारांचा फार मोठा वाटा असेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। शरद पवारांवर केलेल्या या टीकेवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। मोदी घाबरल्यामुळे पातळी सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला। मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना घेरलंय। अजित पवारांना हा आरोप मान्य आहे का, मूग गिळून त्यांनी हे सिद्ध केलंय असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवरती टीका केली आहे। विधानसभेवेळी परळीतल्या पराभवाचा धक्का पंकजा मुंडे अजूनही विसरलेल्या नाहीत। मला परळीच्या लोकांनी पाडलं नाही तर परळीच्या गणितांनी पाडलं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय। प्रचारादरम्यान त्यांनी पराभवाचं कारण सांगितलं। राजकारणात राहणं एवढं सोपं नाही, एवढ्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवणंही सोपं नाही, कशावर निवडणूक फिरेल हे सांगता येत नाही असंही त्या म्हणाल्या। सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय। विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक ते लढवतायत। त्यातच आता विशाल विरुद्ध मशाल लढतीत वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। भाजपच्या मनात पुन्हा चातुर्वर्णीय व्यवस्था आणण्याचा विचार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केला। या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। भाजप सत्तेत आला तर संविधान बदललं जाईल असा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थोरात धुळ्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। पालघरच्या जागेबाबत महायुतीत तिढा कायम असताना पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली। आगामी काळात पालघरमध्ये तसंच कल्याणमध्ये कशा प्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली। राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार का की ते शिवसेनेच्या चिन्हावरच लढणार हे अजूनही निश्चित नाही। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली पाहायला मिळाल्या। अचानक नाशिक दौऱ्यावर आलेल्या गिरीश महाजन यांनी आधी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, तर शिंदे गटाकडून इच्छुक अजय बोरस्तेंनीही गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे। कालच शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलाय, तर अजय बोरस्तेही शिंदे गटाकडून इच्छुक आहेत। त्यामुळे नाशिकचा तिढा सोडवण्यात महाजनांना यश येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बातमी चंद्रकांत खैरेंच्या व्हायरल व्हिडिओची नमाज पठण करून आलेल्या व्यक्तीनं फुंकर मारली तर माणसाची तब्येत बरी होते अशा आशयाचं विधान करताना चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यावर शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात जुंपली आहे। बीडच्या तांदळवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी हजेरी लावली।
सप्ताहाची आज सांगता असल्यामुळे मेटे आणि मुंडे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरती आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडमधील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. सुरेश नवलेंनी शिंदेंच्या सेनेला रामराम करत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. शिंदे गटात अनेक जण नाराज असून निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जळगावात लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवारांनी लग्न समारंभात कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी वावदळा इथं आपल्या कार्यकर्त्याच्या लग्नाला भेट दिली. यावेळी करण पवारांनी लग्नात डान्स केला. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज भरण्याआधी महाविकास आघाडीकडून कल्याणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे रोड शोमध्ये सहभागी झाले. त्यांनी वैशाली दरेकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. कल्याणमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उमेदवार आहेत, त्यामुळे वैशाली दरेकरांसाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर नाशिक लोकसभा मतदारसंघातून 3 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. रॅलीला सुजात आंबेडकरही उपस्थित असतील. दरम्यान शांतिगिरी महाराज हे गुरु असल्यानं त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही अशी प्रतिक्रिया गायकर यांनी दिली. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची चिंता वाढली आहे. कारण राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. घोडके यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंना फटका बसू शकतो. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात ताकदीनं प्रचार करणार असं छगन भुजबळांनी म्हटलंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि भुजबळांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी भाजपचे नेते आणि भारती पवार यांच्यात बैठक झाली. 10 तारखेला पंतप्रधान मोदींची पिंपळगाव बसवंत इथं जाहीर सभा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच आता शिरूर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले. यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. शिरूर लोकसभेत मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. शिंदे सेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत 7,18,00,000ची वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात त्यांच्या मालमत्तेत ही वाढ झाली. त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचं नमूद केलं होतं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे यांच्या मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 10 कोटींची वाढ झाली आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. विचारेंच्या पत्नी नंदिनी यांच्या नावेही काही महागड्या कार आहेत. अनिल देसाईंच्या मालमत्तेत 2.25 कोटींची वाढ झाली आहे. अनिल देसाईंनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या 6 वर्षात त्यांच्या मालमत्तेत 2,85,00,000ची वाढ झाली आहे. तिकडे अरविंद सावंतांची संपत्ती गेल्या 5 वर्षात दुप्पट झाली आहे. सावंतांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 1,04,00,000नी वाढली आहे. त्यांनी सोमवारी मुंबई दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केला. नागपुरातील मतदार याद्यांचा घोळ कोर्टात जाणार आहे. नागपुरातील भाजपनं कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. प्रशासनानं नागपुरात यंदा 75% पर्यंत मतदान वाढवू असा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54%च मतदान होऊ शकलं. याला जबाबदार मतदान अधिकारी असून 2 लाख मतदारांना वंचित ठेवल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. बसचं किमान तिकीट 7 रुपये तर एसी बसचं किमान तिकीट 10 रुपये होणार असल्याचं समजतंय. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला मुंबई महापालिकेनं दरवाढ सुचवली आहे.
मुंबईतील बेस्ट बसच्या प्रस्तावित भाडेवाढीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. भाजप हे मुंबई विरोधी असून प्रस्तावित भाडेवाढ म्हणजे मुंबईकरांचे खिसे कापण्याचा आणखी एक मार्ग असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी सतत घटू लागली आहे. मुंबईच्या प्रमुख धरणांपैकी तानसा आणि भातसा धरणातील पाणीसाठा हा सातत्यानं घटतोय. सध्या पाणीसाठा 20% आलाय. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा गावाला अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घरावरील छपरं उडून 1 किलोमीटर लांब जाऊन पडली. 35 विजेचे खांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. पावसादरम्यान 3 जनावरं आणि 2 व्यक्ती गंभीर जखमी झाले. वाशिमच्या मानोरा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे बाजरी, ज्वारी, कांदा, मूग यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होतीये.